नाशिकचे पालकमंत्रीपद अडले, याबद्दल बावनकुळे यांनी दिली प्रतिक्रिया। नाशिक जिल्ह्यात 4 कॅबिनेट मंत्री असूनही अद्याप नाशिकला पालकमंत्री देण्यात आलेला नाही। राज्य मंत्रिमंडळात छगन भुजबळांची एंट्री झाल्यानंतर आता नाशिकचे पालकमंत्रीपद कोणाकडे जाते याकडे सर्वांचं लक्ष लागून असताना नाशिकचे पालकमंत्रीपद का अडले याविषयी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यामागचे नेमकं कारण उघड केलं। नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली, मात्र अवघ्या काही तासात नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली। त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस येथे आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी गेले असल्याने ते दावोसहून परत आल्यानंतरच नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल असे सांगण्यात येत होतं। मात्र आज 4 महिने उलटूनही नाशिकचा तिढा सुटू शकलेला नाही। मध्यंतरी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलं असता जिथे पालकमंत्री नाही तिथे पालकत्व मुख्यमंत्र्यांकडे असते असे सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं। त्यामुळे नाशिकचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात की काय अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे। दरम्यान अचानकपणे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात एंट्री झाल्याने हा तिढा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे। भुजबळ मंत्री होताच नाशिक शहरात भुजबळच पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले। या एकूण राजकीय परिस्थिती संदर्भात नाशिक दौऱ्यावर आलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारलं असता त्यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या वादाबाबत स्पष्ट खुलासा करताना सांगितलं की नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप आग्रही आहे, तर राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार असल्याने राष्ट्रवादीनेही या जागेवर दावा सांगितला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात दादा भुसे पालकमंत्री होते, त्यामुळे शिंदे नाशिकसाठी आग्रही आहेत। त्यामुळे तीनही पक्षात एकमत होत नसल्याचं ते म्हणाले। या संदर्भात तीनही पक्षाचे नेते चर्चा करत आहेत। निश्चितपणे नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल, आम्ही त्याबाबत सकारात्मक आहोत। यावरून महायुतीत कोणताही संघर्ष नाही, 3 पक्षाचे सरकार आहे। राज्यात 34 ठिकाणी आमचे एकमत झाले, हे काय कमी आहे का अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।